जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी खंडेराजुरी गावामध्ये। या खंडेराजुरी गावामधील काही आपल्या इथं नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा काय सांगाल, आता जिल्हा परिषद निवडणुकीची आता निवडणूक सुरू झाली आहे, चांगला धुरळा उडा लागला आहे, वातावरण तापा लागले, काय खंडेराजुरीकर म्हणून काय नेमकी भूमिका काय असणार? खंडेराजुरी करून माझी एक भूमिका अशी आहे की खंडेराजुरीत जर नेते सर्व नेते जर एका बाजूला जर झाले तर जनता त्यांच्या बाजूनं जात नाही। आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर सोसायटी आली किंवा ग्रामपंचायत आली तर ही दोन्ही नेते एकमेकाची मापं काढतात। ही आपण ह्याची जिरवायची, आपण त्याची जिरवायची। कोण दोन नेते? ही दोन्ही पार्ट्या म्हणजे आत्ताच्या गावात सत्ताधारी गट आणि विरोधी गट म्हणजे दोन्ही जी पार्ट्या आहेत ही एकमेकाची मापं काढतात, आपण ह्याची जिरवायची। नाव काय त्यांची? मी काय म्हणतोय, पण जनता ह्यांची जिरवणार आहे। खंडेराजुरी गाव कुणाची जिरवणार आहे? कोण नेते? नेते म्हणण्यापेक्षा आता गावातले दोन, एक राष्ट्रवादीचा गट आहे, एक काँग्रेसचा गट आहे आमच्या गावात। हे दोन्ही नेते आत्ता एक झालेत। नेते एक झाले म्हणजे आपण तानाजी पटला हा माणूस एक मोठा वाला आहे, त्याला विरोध करायचा म्हणून याचा करायचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे जनता आमची खंडेराजुरी हुशार आहे आणि नेते जर एका बाजूला तर गावातली जनता त्यांच्या बाजून जाणार नाही। आपली खंडेराजुरी गावातली जनता आहे ही त्यांनी मतदान रूपात बरोबर उत्तर देणार आणि कमळ हे चिन्ह ह्या एरंडोली जिल्हा परिषदमध्ये विजयी होणार, हे तितकंच खरं आहे। तुम्ही वारंवार बोलताय की विकासाच्या मुद्द्यावर न जाता कुठे ते जिरवाजिरवीचं राजकारण सुरू आहे। सध्या हे राजकारण असं चालू आहे की तानाजी पटलाची जिरवायची हे विरोधकांचं आहे, विरोधकचं काम चालू आहे। कारण हे विरोधक काय माहिती आहे, हे मोठा व्हायला लागला आहे, ही जिरवायची, ह्याला थांबवायचं, पण जनता त्यांची जिरवू देत ना। जनता तानाजी आप्पाच्या पाठीमागं आहे, त्यामुळं त्या नेत्यांची जिरणार आहे। ह्या वेळेला खंडेराजुरी गावाच्या नेत्यांची जिरणार आहे, ही भुईसपाटच होणार आहेत। तुम्ही काय सांगाल, निवडणूक सुरू आहे, नेमकी खंडेराजुरीकर म्हणून तुमची काय नेमकी भूमिका काय असणार तुमची? मी खंडेराजुरीकर म्हणून एकच सांगू इच्छितो की गेली 20 वर्ष या गावाचा विकास अडीअडचणीला, लोकांच्या दवाखान्याला, लोकांच्या DP तर इतके बसवलेत, सकाळी फोन केला की संध्याकाळी DP येत असेल। 20 वर्षात कुठल्याही माझ्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना पाण्यापासून म्हैसाळ योजनेची पाणी असू दे, कुठल्याही बाबतीत अडचण आली तर सुरेश खाडे आठवतात। कारण आत्तासुद्धा गेल्या 20 वर्षामध्ये जेवढी कामं आमच्या गावात झाल्यात एवढी कामं मी कधी इथं, किती वयस्कर लोक आहेत ह्यांनासुद्धा विचारा, भाऊंच्याशिवाय इथं कुणाचा विकास झाला नाही। 20 वर्षात कुणी मुरुमाची पाठी टाकली नाही। आता काही नेते म्हणण्यापेक्षा घोरपडे सरकार असतील त्यांच्या पद्धतीने ते प्रचार करत असतील, पण माझ्या गावातल्या जनतेला कोडं एकच आहे की तुम्ही 20 वर्ष कुठं होता। त्यावेळेला माझे सुरेश भाऊ खाडेंनी इथं रात्रीच्या अपरात्री वेळ देऊन या जनतेचं प्रश्नाच्या अडचणीला कायम धावून भाऊ येत होते 20 वर्ष, आणि आता तुम्ही इथं येताय, तुमचं काम काय ही जनता त्यांना एकदा विचारल्याशिवाय सोडणार नाही। तुम्ही अनेक वेळा आरोप केला, मगाशी पण तुम्ही आरोप करताना म्हणला की या ठिकाणी उदाऱ्या, नेमक्या कुणाच्या कोण उदाऱ्या द्यायच्यात, काय प्रकार आहे नेमका? एका बाजूला तानाजी आप्पा सारखं एक कामाचं नेतृत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर आपण तर काही मित्रमंडळी आमचे असे आहेत की समोरच्या दुकानदार आहेत, ते औषध दुकानदार, त्यांची उधारी द्यायची आहे म्हणून तिकडे काही कार्यकर्ते आज येऊ शकत नाहीत। तुझ्या पाठीशी आहे खरं, हिथं आम्हाला अडचण आहे म्हणते। दुकानाचे बघायला गेलं तर व्यवहार वेगळा असतो, आपलं सगळं व्यवहार असतो। मी त्यांना एकच सांगतोय की स्वाभिमान ठेवा, स्वाभिमानानं खंडेराजुरीकरांना तुम्ही उधारी देणार मग खंडेराजुरीला घालवत ठेवू नका तिथं, एवढंच मी सांगतो। तुम्ही येणाऱ्या आता जर बघितलं तर जनता एका बाजूला आहे आणि विकास करणारी माणसं एका बाजूला आहेत, हे जनतेनं बघितलं आहे। त्यामुळे जनता ती विरोध पार्टी, जनतेच्या विरोध पार्टी, काँग्रेस राष्ट्रवादीचे जे एकत्र आल्यात, कधी नाही ती युती झाल्या। परवा 15 दिवसा पाठीमागे तुम्हाला माहिती आहे रेशनचं आमच्या गावात एक प्रकरण फार मोठं झालेलं होतं, त्याच्यात एकमेकाची हे आता मगाशी बोलला नाही ते, पण जिरवाजिरवी त्यांच्यात कराल ती ना, आता लगेच एक झाल्यात। काय नेमकं प्रकरण काय होतं, या प्रकरणात कोण कोण होते, नावं घेऊन सांगा। ते सोसायटीचे आपले जे आत्ताचे चेअरमन असतील त्यांची बॉडी पूर्ण असेल किंवा काय जे काय असतील ते त्यात संभाव्य येणारे त्यांच्या बाजूचे नेते असतील, त्यांच्या विरोधात जे प्रकरण चालू होतं त्यावेळेला माजी सभापती आपल्या गावचे आबासाहेब चव्हाण चांगलं रान उठवले, लोकांचं ही केलं
गावचं दुकान होतं ते बंद पडलं शेवट. आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे की ही सगळी नाही त्या वेळा एक होत्यात आणि गावाला विकासाची माणसं निवडून द्यायच्या वेळा ही बाजूलाच जातात. नाही, एकीकडं आमदार सुरेशभाऊ खाडे विकास करतायत, तानाजी दादा या ठिकाणी विकास करतायत. विकासाला कुठं विकास करणाऱ्याला विरोध करायचा, हे नेमकं काय प्रकरण, काय राजकारण सुरू झालं या म्हणजे ह्या मतदारसंघात? हां, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की मतदारसंघात म्हणण्यापेक्षा आमच्या गावात सुद्धा तसे प्रवृत्ती आहे की एखादा माणूस मोठा व्हायला लागला, आता तानाजी आपण मोठा व्हायला आहे, लक्षात घ्या, 2 वेळा का ह्याला कारण काय? काम करतोय ना, त्याच्या पाठीमाग राहिलं पाहिजे तुम्ही. पण ह्यासनी बघवत नाही, माझ्यापेक्षा लई मोठा होतोय असं वाटतंय. आणि आम्हाला तर मी पहिल्यापासून म्हणतोय, मी नेता नाही, मी कार्यकर्ता म्हणून या गावचं कायमपणे काम करणार. मला कार्यकर्ता म्हणून आवडतंय, मला कोण नेता म्हणून. माझी मित्रमंडळी कतर मला म्हणतात नेते वगैरे, मला ते आवडत नाही. मला या गावचा कार्यकर्ता व्हायचा आहे आणि जो माणूस या गावचा विकास करेल त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे राहणार. आणि जनता आमची फार हुशार आहे, या पुढाऱ्यांच्यावर कधी विश्वास ठेवत नाही. आमच्यातली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या बाजून 100% कायम असते, एवढंच मी सांगतो. दादा, काय तुम्हाला जादूगार म्हणतात, काय या जिल्हा परिषद निवडून काय जादू करणार का नाही? जादू मला करायला लागणार नाही, जादू तर मतदारच करणार आहेत. खंडेराजूरमध्ये 100% मतदान, 100% तानाजी पाटलांना. जरी व्हॉट्सअप फेसबुकवर जर चर्चा जरी विरोधकाची असली, कारण त्यांच्याकडे जरा कलाकार लय आहेत इंटरनेटवरची, किंवा जे म्हणजे आता जे कलियुग आहे इंटरनेटचं त्याच्यावर वापरणारे त्यांच्याकडे कलाकार लय आहेत. पण आमच्याकडे तसे कलाकार नाही, आमची जादूही चालणारच आहे आणि तानाजी आप्पाच निवडून येणार आहे. तुमची नेमकं कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला या ठिकाणी तुम्ही हे पूर्ण एक नागरिक म्हणून, खंडेराजुरीकर म्हणून, काय निवडणुकीची नेमकी कोणत्या मुद्द्यावर असावी असं वाटतंय? निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर असली पाहिजे. आणि विकासाचा मुद्दा म्हणजेच तुम्हाला सांगतो, तानाजी अप्पांची कामं भरपूर आहेत. आणि तानाजी अप्पांना खरं बघितलं तर सुरेशभाऊ खाडे आमदार, पालकमंत्री असताना देखील आत्ता देखील या मिरज पूर्व भागाचा एक जबरदस्त विकास केलेला आहे. जे गेली 25 वर्ष जे पूर्वी जो आमचा मिरज तालुका होता, एखाद्या बैला जर दवाखान्याला न्यायचं म्हटलं तर बै वाटत डिलिव्हरी होत होती, एवढं खड्डे त्या रोडला होते. आज मिरज पूर्व भाग नॅशनल हायवे असू दे, महाराष्ट्र हायवे असू दे, कुठलाही असू दे, असा गुळगुळीत केला आहे. माणूस आज मिरजेला आज रोजी जायचं म्हटलं तर फक्त 10 मिनिटात मिरजेत पोहोचतो आहे, पूर्वी 1.5 तास लागत होता. आज खरोखर भाऊने विकास केलेला आहे आणि भाऊंच्या माध्यमातून आमचे आदरणीय तानाजी पाटील विकास त्यांनी केलेला आहे आणि इथून पुढे देखील ते करत राहतील. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? आता निवडणूक सुरू आहे, प्रचारात धुरा उडला आहे, काय नेमकी खंडेराजुरीकर म्हणून तुमची काय भूमिका? खंडेराजुरीमध्ये प्यायला पाणी नव्हतं या 20 वर्षाच्या आधी. हे भाजप सरकार कसं आलं तसं आमच्या रानांना पाणी लागलं, एवढं म्हणजे जनावरला पाणी मिळत नव्हतं. तेव्हापासून ह्या 20 वर्षात आमचं खंडेराजुरी गाव म्हणजे हे केसना काटाला झालेलं आहे. आणि म्हणून हे भाजप सरकार नाही तर ह्यानं विकास केलेला आहे. म्हणून सलगरचा तानाजी पाटील दुखून हवे देऊन कमीत कमी 1000 मतांना निवडून तो लिडिंगने येणार आहे. हां, तुम्ही काय सांगाल? गाव कुठलं? गाव खंडेराजुरी. किती वर झालं राहत आहे? मी गेले लहानपणापासून इथंच आहे. गेले 50 वर्ष झाले की मला. आता माझं वय आहे 61. लहानपणापासून इथंच राहतो. काय विकासाच्या बाबतीत काय सांगाल? काय काय विकास झाला किंवा काय नेमकं? गावात आता पूर्णपणे भरमात मंदिरापाशी 1 कोटीचं आता सभागृह चालू आहे, बांधकाम चालू आहे, आता सध्या चालू आहे. गावातली जी मंदिरं आहेत, गणपती मंदिर असू दे, यल्लामाचे मंदिर असू दे, भ्रमनाथ मंदिर असू दे, ह्या सुरेश भाऊंच्या माध्यमातून ही सगळी कामं झालेली आहेत. रस्ते असू देत, हे सुरेश भाऊंच्या आमदाराच्या फंडातून पूर्णपणे कामं झालेली आहेत. ही आणि विकास चांगल्यापैकी सुरेश भाऊच करू शकतात, इतर कोणाकडे काय कामं होणार नाहीत. शेंडगेबापूंनी ज्यावेळेला 1989ला 90 कामं केली होती, त्याच पद्धतीनं सुरेश भाऊंसुद्धा आता कामं प्रत्येक गावागावामध्ये कामं भरपूर केलेले आहेत. आणि त्यांच्यामुळं पाणंद रस्ता असू दे, मोठमोठ्या रस्ते असू देत, संपूर्ण वाडी वस्तीवरची त्यांची कामं आता रस्त्याचं सुद्धा कामं चालू आहेत. तुम्ही काय सांगाल? आता सगळे तुम्ही या ठिकाणी खंडेराजुरीकर एकत्र आलात, नेमकी तुमची भूमिका किंवा तुमच्या पाठिंब्याचं काय नेमकं, काय कुणाच्या बाजूने नेमकं असणार किंवा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र असणार? खंडेराजुरी म्हणून मी एक सांगतो तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. खंडेराजुरी गाव हे 80% तानाजी अप्पाच्या पाठिंबा राहणार. 80% नेते गेले म्हणून गाव जात नाही, मी तुम्हाला बरेच वेळा सांगितले आणि आत्ता पण सांगतो. आणि महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, विकास महत्त्वाचं काम. सुरेश भाऊची कामं आपल्या गावात भरपूर आहे. गांधीनगरचा रस्ता गेले, मला वाटतं मी आज 30 वर्षाचा आहे, गेले कितीतरी वर्ष रस्ता हा पेंडिंग होता. बाणाई टाक्यापासून गांधीनगर
आपल्या शाळेपर्यंत हा रस्ता चांगला झालेला आहे. त्यामुळं त्या भागातली जनता असू दे, आमचा हनुमाननगर भाग असू दे, बऱ्याच गावाला जेवढा मळा भाग आहे तेवढा हा सगळा सूर्यभाऊच्या पाठीमागे असणार आणि गावातली जनता ही तानाजीच्या पाठीमागे असणार आहे. तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगतोय की आमचं घर असेल किंवा आम्ही वैयक्तिक असेल, आम्ही पूर्वीपासून काँग्रेसच्या विचाराची माणसं. पण आता सध्याचा जर विचार केला तर तानाजी आप्पांचं नेतृत्व आणि सुरेश भाऊंचं काम या दृष्टिकोनातून आम्ही पक्ष न बघता माणूस बघून त्यांच्या पाठीमागे राहिलो आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. दादा सांगा, तुमचं नाव काय? नितीन निकम, खंडेराजुरी. काय सांगाल? काय आता निवडणूक सुरू आहे, काय भूमिका तुमची काय? निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर एवढंच सांगायचं आहे मला, देशाचा विकास आज मोदी करतायत, राज्याचा विकास देवेंद्र फडणवीस करतायत. भाजपाच्या माध्यमातून आज बाहेरच्या देशात सुद्धा आपल्या पंतप्रधानांचा असू दे किंवा आपल्या देशाचा असू दे बोलबाला चालू आहे. आणि त्या पक्षाला, त्या प्रगतीला जर पाठिंबा द्यायचा असेल तर ते तळागाळातनं लोकांनी मदत केली पाहिजे, त्या पक्षाला मोठं केलं पाहिजे, तो पक्ष तळागाळात पोचला पाहिजे. आणि असं पोचत असताना कामं करणारी माणसं, प्रगती करणारी माणसं, ज्याला खरंच विकास करायचा आहे अशी माणसं यात निवडून आली पाहिजेत, तिथं या ह्याच्यात राहिली पाहिजेत. तर त्या दृष्टीनं आज तानाजी आप्पा त्या प्रगतीचे एक म्हणजे खरे वारसदार आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं प्रगती केल्या. सुरेशभाऊ खाडेंच्या माध्यमातून तर आज आम्ही आमच्या म्हणजे आम्ही मळ्यात राहतो तर तिथंपर्यंत आमच्या डांबरीकरणाची सोय म्हणा, वेगवेगळ्या योजना म्हणा आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अशा माध्यमातून जर प्रगती विकास होत असेल तर आम्ही जनता यांच्याच पाठीशी राहणार. भाजप हे आमचं आज म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही त्या माध्यमातूनच पूर्ण करणार. मतदान देऊन आम्ही त्यांना प्रगतीला आम्ही साथ देणार. आपण या ठिकाणी पाहतोय की आता आपण खंडेराजुरी गावात आलो होतो. एरंडोली जिल्हा परिषद अंतर्गत हे खंडेराजुरीकर गाव आहे आणि खंडेराजुरी गावामधील हे जे काही नागरिक आहे त्यांनी आपापली भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या जे काय इथे उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटासाठी, जे श्री तानाजी पाटील आणि पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या संदर्भात त्यांनी पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर कुठेतरी ही निवडणूक व्हावी अशी इच्छा या ठिकाणी इथल्या असणाऱ्या ज्येष्ठ मंडळीने व्यक्त केली आहे. विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचं काम विरोधक करत आहेत. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. मात्र इथले मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते विकास कामं झालेत आणि याच्या पुढेही विकास काम होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया आता इथल्या असणाऱ्या खंडेराजुरीकर लोकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, खंडेराजुरी.